हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो लास्ट व्लॉगमध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलेलं की आम्ही पुण्याला परत आलेलो आणि आता झालं असं आहे की म्हणजे जाण्याच्या आधी खूप सारे ग्रोसरी आयटम्स असे होते जे संपलेले होते, पण जायचं आहे म्हणून मी काही त्यांना रिस्टॉक केलं नाही. मी नेहमी असंच करत असते, कुठे समजा गावाला जर जायचं आहे आणि काही जर संपलं आहे घरामध्ये तर मी आल्यानंतरच रिफिल करत असते, कारण की कधी कधी त्याच्यामध्ये किडे होऊन जातात. आपण किती प्रिकॉशन्स घेतले तर ते किडे होतात आणि फ्रीजमध्ये आपण प्रत्येक गोष्ट नाही ठेवू शकत. आज असा विचार केला की म्हटलं आज तेही काम करू आणि सोबतच मी लास्ट व्लॉगमध्ये हेही सांगितलेलं की प्रिशाची स्कूल चालू होती आहे आता. सो आता या मंडेपासून प्रिशाची स्कूल चालू होणार आहे आणि त्यासाठी पण म्हणजे सगळे किट वगैरे युनिफॉर्म तर भेटला आहे, पण त्याच्यासाठी जे पॅन्ट आणि शूज असणार आहे तर ते आम्हाला घ्यावे लागतील. सो आता आज ते पण करायचं आहे आणि सोबतच जे घरात जे दुसरे कामं आहेत छोटे मोठे, जसं की आता डीमार्टला जायचं ठरलं. आधी नव्हतं जायचं आम्हाला, कारण की असं होतं डीमार्टला गेलो आपण की नाही हे नाही आहे, हे आहे की नाही आहे, मग नंतर कधीतरी लागेल म्हणून घेऊन टाकू, असं भरपूर साऱ्या गोष्टी घेण्यात येतं. म्हणून ते अवॉइड करण्यासाठी आम्ही डीमार्टला जाणं नेहमी टाळत असतो, पण यावेळेस जरा क्वांटिटी जास्त आहे. सो असा विचार केला की ठीक आहे डीमार्टला जाऊ. आणि मग डीमार्टवरनं येता येता आम्ही प्रिशाचा युनिफॉर्म पण घेऊन आलेलो. आल्यानंतर लंच केलं आणि प्रिशा तर डिरेक्टली झोपून गेलेली, कारण की बाहेर खूप जास्त ऊन होतं आणि उन्हामध्ये तिला कसं तरी होतं म्हणून ती झोपली आल्यावर. आणि तोपर्यंत मी म्हटलं की चला हे जे ग्रोसरी घेऊन आलेलं आहे डीमार्टमधनं तर ते ठेवून देऊ. पण जेव्हा मी हे ठेवायला चालू केलं तर मला एक खूप मोठं सरप्राईज भेटलं. ते म्हणजे की ज्याची भीती होती मला की म्हणजे मी जसं सांगितलेलं की खूप असे ग्रोसरी आयटम वगैरे असले आपल्या घरामध्ये काही तर त्याच्यामध्ये किडे लागायचे चान्सेस असतात जर घर बंद असलं तर. आणि आता असंच काहीसं झालं आहे. तर हे जे एल कॉर्नर तुम्ही बघता येतं, या एल कॉर्नरमध्ये मी सगळे जे मटकी मूग असं जे असतं ते इथे स्टोअर करून ठेवत असते. आणि थँकफुली जे बारीक बारीक किडे झालेले ते फक्त एकाच गोष्टीमध्ये झालेले आणि त्याच्यामुळे बाकीच्या जे दुसऱ्या तिथे गोष्टी ठेवलेल्या आहे ग्रोसरी आयटम्स त्याच्यामध्ये ते किडे नव्हते लागलेले. पण या सगळ्या गोष्टीमुळे एक चांगलं झालं ते म्हणजे एल कॉर्नर एकदम डीपली क्लीन झालं, कारण की काही दिवसांनी मी प्लॅन करतच होते की हे सगळं व्यवस्थित क्लीन करू डीपली निवांतपणे एकदा का सगळं सेट झाल्यावर. पण हे एल कॉर्नर आजच क्लीन झालं त्याच्यामुळे ते एक चांगलं झालं आणि हे पॉझिटिव्हली घेतलं त्यामुळे मला अजून जास्त मोटिवेशन मिळालं. म्हणजे असं कंटाळा नाही आला की अरे बापरे आता एवढं सगळं क्लीन करावं लागेल वगैरे वगैरे, असं काही नाही वाटलं. सो असं जर आपण पॉझिटिव्हली जर असं गोष्टींकडे पाहिलं तर आपल्याला अजून जास्त मोटिवेशन मिळतं. आणि मग नंतर सगळी क्लिनिंग झाल्यानंतर फायनली मी जे डीमार्टचं सामान होतं ते लावायला घेतलं. सो हे सामान लावता लावता असा विचार आला की जे पण काही वीकली लागणार आहे जसे की मटकी मूग जे आहे ते पण भिजवून घेते, म्हणजे एक मील प्रेप पण होऊन जाईल या वीकसाठी. सो मग इथे मी तेच करते, मटकी मूग आणि जे चणे असतात तर ते भिजवते. आणि म्हणून मी हे स्वच्छ धुवून घेतले आधी आणि मग नंतर गरम पाण्यामध्ये भिजवते. सो जेव्हा पण मी असं कडधान्य भिजवते तर तेव्हा मी गरम पाण्यामध्येच भिजवणं प्रेफर करते, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे भिजले जातील आणि शिजवण्यासाठी कमी वेळ लागेल. आणि जे पण काही असे फोडलेले पॅकेट्स असतात ते त्यांना असं रबरने सिक्युअर करून त्यांना कंटेनर्समध्ये स्टोअर करून ठेवत असते, जेणेकरून ते चांगले राहावेत. नाहीतर जर असंच ओपन जर ठेवून दिलं तर मग मला असं ते थोडंसं मेसी झाल्यासारखं वाटतं, म्हणून मी नेहमी असं रबर बँड्स यूज करत असते आणि त्याने स्टोअर करते. आजकाल मार्केटमध्ये क्लिप्स पण निघाले आहेत, ते पण यूज करू शकते, पण मला असं वाटतं ते स्पेस जास्त घेतात त्या क्लिप्स, त्याच्यामुळे मी ते कधीच प्रेफर करत नाही. मी अजून तरी हे रबर बँड्सच यूज करते. आणि माझ्याकडे जे पण काही डाळचे कंटेनर्स आहेत जसं की उडद डाळ आणि मूग डाळ जे आहे तर ह्या गोष्टींमध्ये मला अजूनही कन्फ्यूज होतं. म्हणजे जर जे विना साल्टेची मूग डाळ आणि उडद डाळ असते तर ते मला अजूनही कळत नाही की नेमकी कोणती कोणती आहे. सो मी ज्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवत असते ते त्याच्यावर मी असं लेबल लावून ठेवलं आहे उडद डाळ आणि मूग डाळ, सो जेणेकरून माझ्याकडनं गडबड नको व्हायला. सेम असं कन्फ्युजन आधी मला चना डाळ आणि तुरीच्या डाळमध्ये पण व्हायचं, पण ते कन्फ्युजन हळूहळू सॉल्व झालं. पण या दोन डाळीमध्ये मला अजूनही कन्फ्युजन होतं, त्यामुळे मी असं लेबलिंग यूज करून ठेवत असते. तुमचं पण असं काही कन्फ्युजन होतं का कोणत्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करता हे मला टिप्स नक्की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये.
आणि मी काही स्नॅक्स पण बनवायचे प्लॅन केलेले होते, जसं की मका पोह्यांचा चिवडा प्रिशाला खूप जास्त आवडतो, तर मग ते बनवायचा प्लॅन होता. आणि मुरमुरे पण आणलेले त्यांचा पण चिवडा बनवण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी एका वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवत होते, म्हणजे जेव्हा पण मी बनवायला घेईल तर तेव्हा माझ्याकडे म्हणजे मला वेगळं नको पाहायला, मला हे कंटेनर ओपन करूनच समजायला पाहिजे की हां, हे या गोष्टी मी आणलेल्या होत्या स्नॅक्ससाठी, तर मग ते मी बनवू शकते. आणि मग नंतर आम्ही काय एका गोष्टीची खूप दिवसांपासून वाट बघत होतो, ते म्हणजे OTG ऑर्डर केलेलं आम्ही काही दिवसांआधी. सो आम्ही जेव्हा इथे नव्हतो पुण्यामध्ये, तर तेव्हा आम्हाला नेक्स्ट डे डिलिव्हरी दाखवत होतं, म्हणून आम्ही काही आधी ऑर्डर केलं नाही. आम्ही असा विचार केला की ठीक आहे, जेव्हा पुण्यामध्ये जाऊ तेव्हा करू ऑर्डर. मग जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा मी ऑर्डर प्लेस केल्यानंतर डिलिव्हरी डेट डायरेक्ट 4-5 दिवसांनंतर दाखवत होती, आणि 2 दिवस आधीच ते पुण्यामध्ये रीच झालेलं, पण तरी डिलिव्हर झालं नव्हतं. मग आम्ही कंटिन्यू जे कस्टमर केअर होते त्यांच्याशी फॉलोअप घेऊन शेवटी ते आज डिलिव्हर झालं आहे, आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो त्याच्यासाठी. ॲक्च्युली याची डिलिव्हरी डेट ही कालचीच होती, पण काल काही हे प्रोडक्ट डिलिव्हर नाही झालं. काल आम्ही सकाळपासून वाट बघतो आहे की OTG कधी येणार, OTG कधी येणार, पण ते काही आलं नाही लवकर. ते म्हणतात ना, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची खूप जास्त वाट पाहतो तेव्हा ती जास्त वेळ घेत असते, तसं काहीसं झालं आमच्यासोबत. आणि आज पण राहुलने 2-3 वेळेस कस्टमर केअरशी फॉलोअप घेतला, आणि त्यानंतर आम्हाला हे प्रोडक्ट आज डिलिव्हर झालं आहे. तर आता आम्ही ॲक्सेसरीज वगैरे तेच चेक करतो आहे. आणि आम्ही हे पण डिसाईड केलेलं की OTG येईल तेव्हा त्याच्यामध्ये काय काय बनवू. ओव्हन आहे आमच्याकडे, पण OTG घेण्याचा मेन पर्पज हा आहे की मला बेकिंग करायला खूप जास्त आवडतं. सो मी केक्स वगैरे बनवत असते घरी. पण काय होतं ना, जे ओव्हनमध्ये मी बनवते, तर जेव्हा ती प्रोसेस चालू असते बेकिंगची तेव्हा ते एकदम छान फुलतात, आणि जसं ते थंड होतं तर तसं सेंटरमधनं ते पोर्शन खाली दबल्या जातं, आणि तिथलं जे म्हणजे पीठ वगैरे म्हणा किंवा मैदा म्हणा, तर ते असं कच्चं असल्यासारखं वाटतं. तर मला आधी असं वाटायचं की म्हणजे माझ्या रेसिपीमध्ये काहीतरी चुकतं आहे, पण मला समजत नाही आहे, असं काहीसं होतं आहे की काय, असं मला वाटलेलं. म्हणून मी बेकिंगचा क्लास पण केला त्यासाठी, आणि तिथे पण मला असं समजलं की ओव्हनमध्ये हा प्रॉब्लेम येत असतो. म्हणून त्यांनी पण OTG सांगितलेला, आणि दुसरं ऑप्शन म्हणजे गॅसवरती सांगितलेलं. तर मी आतापर्यंत गॅसवरच बनवत होते, माझ्याकडे ओव्हन असूनही. नंतर मग आम्ही असाच विचार केला की कारण की गॅसवरती बनवायचं तेव्हा त्याला जास्त वेळ लागायचा, आणि त्याच्यामध्ये खूप लिमिटेड ऑप्शन्स बनवायचे, कारण की माझ्याकडे जी मोठी कढई आहे त्यामध्ये होतं, पण जेव्हा मी ब्रेड वगैरे बनवायला घेते तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये स्पेस कमी पडते आणि ते जास्त फुलत नाही. म्हणून आम्ही असा विचार केला की चला OTGच ट्राय करून बघू. आणि मग नंतर OTG सगळं व्यवस्थित चेक केल्यानंतर आमचा तर एकदम मूड ऑफ झाला, कारण की आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं तसं तो नाही निघाला आहे OTG. म्हणून मग आम्ही ते ठेवून दिला पॅक करून, आणि रिटर्नची रिक्वेस्ट प्लेस करून दिली. आणि मग चुपचाप इथे येऊन मी प्रिशासाठी जे टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल घेऊन आलेले स्कूलसाठी, तर ते क्लीन करत होते, आणि आमचं हे डिस्कशन चालू होतं की आता काय करायचं OTGचं. आणि मग संध्याकाळी थोडासा वेळ होता, तर आम्ही असं विचार केला की ठीक आहे, इथे जवळपास शॉप्समध्ये जाऊन चेक करू OTG कसं आहे काय आहे, की सगळेच OTG असेच असतात, मग त्यावरनं रिटर्नची रिक्वेस्ट कन्फर्म करायची का नाही हे विचार करू. म्हणून आता आम्ही इथे शॉपमध्ये आलेलो. सो आम्ही 1-2 मॉडेल चेक केले, आणि चांगले पण वाटले आम्हाला. बस आता कन्फर्म व्हायचं बाकी आहे, कारण की काही गोष्टी आहेत जे राहुल कन्फर्म करत आहेत त्यांच्याकडनं. आणि मीनवाईल प्रिशा इकडे चेक करते दुसरे जे प्रॉडक्ट्स आहेत तिथे इलेक्ट्रॉनिक. तर तिला असं वाटतं की हे घेऊ का ते घेऊ, हे करू का ते करू, म्हणजे तिथे खूप सारे प्रॉडक्ट ठेवलेले होते, तर तिला असं वाटत होतं की हे टॉयजसारखे ठेवलेले आहे की काय, कारण की ती मला कंटिन्यू म्हणायची मम्मा मला हे घ्यायचं, मम्मा मला हे घ्यायचं, मम्मा मला हे घ्यायचं, असं तिचं कंटिन्यू चालू होतं. आणि सोबतच तिचा टॉय तर असतो, कुठेही आम्ही गेलो तर तिचं एक टॉय तरी असं सोबत असतं, सॉफ्ट टॉय. तर मग आता इथे ती हा डकी घेऊन आलेली आणि त्याच्यासोबत खेळते, आणि तिच्यापेक्षा जास्त ते टॉयज मला सांभाळावे लागतात, कारण की असं कुठे बाहेर गेलं, कारण की ती जिथे जाते तिथे खेळते, कुठेतरी ठेवून देते आणि कशामध्ये तरी बिझी होऊन जाते, आणि तो टॉय तिथेच राहून जातो. असं आमच्यासोबत 2-3 वेळेस झालेलं आहे. सो तेव्हापासून तिचे काहीही टॉयज असले तर ते आम्हीच सोबत कॅरी करत असतो. आणि याचसोबत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करेन. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.